नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते मनापासून एकदा परत. आणि माझ्या चॅनलमध्ये जर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचे छान छान कमेंट्स मला पाठवत जा, कारण तुमच्या कमेंट्समुळे मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते. तर बऱ्याच दिवसापासून मला एक गोष्ट माझ्यासोबत होत होती आणि तीच गोष्ट मी तुमच्यासाठी पण घेऊन आलेली आहे. म्हणजे ती गोष्ट म्हणजे माझ्यासोबत जी गोष्ट झाली आणि मी त्यानंतरच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर होतं असं ना, की आपल्याला शेजाऱ्यांचा त्रास आहे. शेजारी आपल्याला खूप त्रास देतात, छळतायत, भांडण करतायत आणि आपल्यावरती काही ना काही नाही का संकट आणण्याचा प्रयत्न करतात, की आपल्याला नाही का विनाकारण त्रास देतात. आपण काही न करतासुद्धा आपल्याला विनाकारण त्रास देतात. आणि हीच गोष्ट माझ्यासोबत पण बऱ्याच दिवसापासून झालेली आहे. म्हणजे तरी 8 महिने झाले. 8 महिन्यापासून माझ्यासोबत ही सतत गोष्ट चालू आहे. त्यानंतरच मी विचार केला, की आपल्याला जर त्रास आहे तर बाकीच्यांना पण त्रास असेल. आणि मी ह्या त्रासातून कशी निघाली आणि काय निघाली याच्यासाठी पण मी तुमच्यासाठी नक्की हा उपाय इतका छान आहे, की हा उपाय जर तुम्ही करून बघितलं ना, तर कुठलाही शेजारी असो तुम्हाला हातसुद्धा लावू शकत नाही आणि तुमच्या तोंडी पण लागू शकत नाही. नक्की हा व्हिडिओ बघा, तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला मी सांगू इच्छिते, की हा उपाय मी स्वतःवर ट्राय केलेला आहे आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी आणलेला आहे. तर तुम्ही माझे मागचे व्हिडिओ पण बघू शकता, की त्याच्यामध्ये पण मी या विषयावरती बोललेली आहे. पण मी उपाय हा सांगितलेला नव्हता. मित्रांनो, उपाय हा मी आत्ता सांगणार आहे तुमच्यासाठी. आणि उपाय अतिशय सोपा आहे आणि तुम्हाला त्यासाठी कुठल्याही मार्केटमध्ये जाऊन कुठलीही वस्तू खरेदी करून आणायची गरज नाही आहे. तर मग करायचं तरी काय? कसा उपाय करायचा आहे? तर मित्रांनो, हाच तर उपाय आहे ना, की इतका सहज आणि सोपा उपाय आहे, की तुम्ही करून जर बघणार ना, तर तुम्हाला शेजारी काय दूरपर्यंत तुमच्या घरातला व्यक्तीसुद्धा जो तुम्हाला त्रास देत असेल तो पण तुम्हाला त्रास देणार नाही. पण हा शेजाऱ्यांसाठी उपाय आहे मित्रांनो. तर याला अगदी विचारपूर्वक आणि नियोजित वेळेवरच तुम्हाला करावं लागेल. कारण की हे एक वेळ तुम्ही एक ठरवा आणि त्यानंतरच तो तुम्ही उपाय करून बघा. तर चला मित्रांनो, उपाय काय आहे, की ज्या उपायासाठी तुम्ही एवढ्या दिवसापासून आतुर झालेले आहे. तर मित्रांनो, खूप साऱ्या कमेंट येतात, की आम्हाला यांचा त्रास आहे, मला त्यांचा त्रास आहे, तर त्यासाठी एखादा उपाय सुचवा. तर असतं ना, की लोकं आपल्यावरती जळतात आणि त्यासाठी आपण काही करू शकत नाही. आणि अगदी शेजारचेच लोकं आपल्याला नाही का विनाकारण त्रास देतात. पण कशामुळं काहीच आपल्याला कळत नाही. त्यासाठी हा उपाय नक्की तुम्ही करून बघा. तर उपाय काय आहे ते पण मी तुम्हाला सांगते. कुठंही जायची गरज नाही आहे आपल्याला. आपल्या घरातलीच 2 वस्तू आहेत आणि त्या 2 वस्तू फक्त तुम्हाला घ्यायच्या आहे. तर कधी घ्यायचे आहे आणि कसं उपाय करायचा आहे तो पण मी तुम्हाला सांगते. हा उपाय तुम्हाला रात्री करायचा आहे. तर रात्री यासाठी करायचा आहे, की सगळ्या गोष्टी आहे ना ह्या रात्री झोपलेल्या असतात. त्यासाठी आहे ना, म्हणजे सगळं वातावरण हे अगदी म्हणजे काळोखपणा असतो आणि शांतता पण पसरलेली असते. त्यावेळेला जर तुम्ही हा उपाय केला ना, तर तुमच्या सगळ्या मनातल्या इच्छा त्या उपायापर्यंत पोहोचतात जो तुम्ही करणार आहे. आणि तुमची इच्छाशक्ती इतकी अतूट असते. मित्रांनो, काय आहे ना, की तुम्हाला सांगते, की जे आपले ग्रह असतात ना ते रात्रीला अतूट असतात आणि तुमचे जे ग्रह असतात ना ते रात्रीला सगळे जागृत होतात आणि नाही का तुम्हाला एकाग्र करतात. म्हणजे तुमचा जो माइंड असते ना तो त्या गोष्टीमध्ये असतो. आणि सगळं जर ग्रह तुमचे एकत्र आले ना तर तुमची ही जी गोष्ट असते ना ते सहज होऊ शकते. तर हा उपाय आहे ना असा आहे, की हा रात्रीलाच करायचा असतो. तर उपाय काय आहे हे पण मी तुम्हाला सांगते. आता 2 गोष्टी कोणत्या घ्यायच्या हे पण मी तुम्हाला सांगते. आपल्या घरी कापूर आहे, आपण कापूर घ्या. आणि दुसरी गोष्ट जायफळ. ह्या 2 गोष्टी तुम्ही घ्या, ठीक आहे. एक कोरा कागद घ्या आणि त्या कागदावरती नाही का ह्या 2 गोष्टी तुम्ही ठेवा. पण रात्री कुठल्या टायमा सर्व झोपल्यानंतर हे तुम्ही 2 वस्तू घ्या आणि नाही का चुपचाप नाही का त्यांना जाळून टाका.
ठीक आहे. कोणाला माहिती पण पडलं नाही पाहिजे आणि हा उपाय अगदी सहज आहे आणि सोपा आहे. तुम्ही फक्त नाही का 2 शब्द म्हणायचे आहे, की माझ्यावरती जो शत्रू मला जो शेजारचा शत्रू आहे, मला जो त्रास देतो त्याच्यापासून माझी सुटका व्हावी. बस हे तुम्हाला 3दा बोलायचं आहे आणि ते कापूर आणि जायफळ ह्या 2 गोष्टी तुम्हाला जाळून टाकायच्या आहेत. जाळून टाकल्यानंतर ते पूर्णपैकी जळलं की नाही याची खात्री करून तुम्ही खात्री करायची आहे आणि बघायचं आहे की नक्की त्या वस्तू पूर्णपैकी जळल्या की नाही. जर त्याच पूर्णपैकी जळलेल्या नाही आहे तर तुम्ही परत जाळायचं नाही आहे. तो उपाय तुम्हाला दुसऱ्या दिवशी परत करायचा आहे. कारण जर एकाच वेळेला जर त्या 2 वस्तू जळून गेल्या तरच तुमचा हा उपाय सक्सेस होईल, नाही तर हा उपाय तुमचा सक्सेस होणार नाही आहे. तर याची काळजी तुम्हाला घ्यावं लागेल की त्या दोन्ही वस्तू एकत्रपणे जळल्या पाहिजे आणि त्यासाठी फक्त तुम्हाला 5 कापूर घ्यायचे आहे आणि 1 जायफळ घ्यायचं आहे. ठीक आहे. 5 कापूर आणि 1 जायफळ ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला